रेडी. शांत रहा, शांतता रखा. शांत रहा, शांतता रखा. श्री दुधेश्वर प्रसन्न कैलासवासी भाऊबापू मांग नारायण गावकर यांचे पट्टशिष्य कैलासवासी गुलाबी शिवनाथ तवशीकर यांचे चिरंजीव वक सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सह शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर सोबत इनुदाचा बादशाह गोविंद पाटोळे मेंढापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सरशी सादर करीत आहेत तुफान विनोदी वगनाट्य. सभा तुम्ही बसला पंडित ज्ञानेरत्न 12 की 32 लक्षाणी विनंती आमची तुमच्या चरणी लक्ष देऊन ऐका की गाता. मंडळी काय करावं आणि काय नाही. जन्म देणारे आई वडील असतात पण वाईट किंवा चांगलं वळण लावणारा हा मित्र असतो. आणि मित्राच्या जीवनात जर काय वाईट गोष्ट घडली किंवा चांगली गोष्ट घडली तर पहिल्यांदा मित्राच्या कानावर मित्र घालत असतो. तर माझी अशी एक जीवनात गोष्ट घडली तर माझ्या जीवाभावाचा मित्र अजय पाटोळे पंढरपूरकर त्यांना बोलवून घेतो आणि माझी जी काय हकीकत झालेली आहे ती त्याच्या कानावर घालतो. ओ अजय पाटोळे, राम 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 राम. बोला पाटोळे. कस काय काय बरं ऐका नाही तुमचं काय राव सांगू तुम्हाला. काय झालं त्या दिवशी बँकेचं लोन काढलं. कोणी? मागच्या बरीला आम्ही बँकेचं लोन काढलं. तुम्हाला माहिती आहे की राव तुम्ही म्हैस घेऊन दिलेली. हा अहो राव लय मोठी भानगड झाली. म्हणजे तुझ्या बायकोने बँकेचं लोन काढलं आणि ती भानगड नाही होय झाली. तुम्हाला माहित नाही. काय झालं? अहो काय झालं माहिती का. हा. बँकेचं लोन काढलं. बायकोनं अहो, बायकोने बँकेचं लोन काढलं आणि एक म्हैस घेतली एकात. बर म्हणलं तेवढे 4 पैसे वाचायला आपल्याला. बरोबर आहे. तो जर डेअरीला घातलं तर 4 पैसे दररोज आवक चालू झाली ना बर 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 मग तुझ्या परस्पर या बायकोने लोन काढलं, लोन काढलं. हा. आणि एक म्हैस घेऊन दिली. म्हैस घेतली. म्हैस घेतली आणि मग आता म्हैस घेतल्यापासून बायकोचं माल झाला मी तू. बरोबर आहे. अरे सण काढू आपलं ऋण काढून सण कुठं करते ते का. अरे नवरा बायकोचा विचार असला तर प्रपंचाचा गाडा सुखात चालतो. बायकोनं तुझ्या परस्पर कर्ज काढलं आणि म्हैस घेतली. घेतली माझ्या परस्पर्या. बायांचं तसंच असतंय. माझं तिचं मी तू झालं सारखं भांडण. मी काही लक्षात दिलं नाही. बर पण काय झालं माहिती का भानगड. काय झालं? एक 2 महिन्यातच हा म्हैस येली. येईल आईला मग नशीबच चांगलं की. चुकून मिळतानाच गाभण मिळाली होती. बर 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 2च महिन्यात म्हैस येली बाबा. येली मग दूध पण द्यायला लागली. द्यायला लागली. मग आता दूध पण द्यायला लागली. मग माझं बायकोचं तर मी तू झालत. बर मी काही जास्त लक्ष दिलं नाही. दिलं नाही. लक्ष दिलं नाही. मग म्हैस म्हैस बायकोच्याच हाताखालची. बायकोने घेतली म्हणजे आपली तुझी बायको दार काढत असेल, डेअरीला दूध घालत असेल, बायकोच्या हाताखालची कसं तर प्रपंच सुखात चालत असेल. पण परत अजून एक गोष्ट घडली. काय झालं? एक 10-12 दिवसातच हा बायको लांब बसली. लांब बसली. लांब बसली. मग येड्या जवळ घ्यायची का नाही का? अरे तशी लांब बसली ना. मग कशी? ती
बाबा करायचंच नाही. बरोबर आहे म्हणजे हा बर 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 बर. खाया पियाचं काही करायचंच नाही. हा मग बायकोनं माझी समजूत घातली. काय म्हणली? म्हणली कारभारी कारभारी असं नव्ह तसं झालंय. असं नव्हतं तसं झालं. आणि आपण कशाला पापात पडायचं या. बरोबर आहे. मी कशाला दार काढू म्हणले. होय की आता ती बायकोनं जर धार काढला असतं त्या अवस्थेत डिरेला घातल्यावर लोकांना पापात घालायचं काय कारण? पापाला कशात घालायचंय. मग तुझी बायको काय म्हणली? बायको मायापाशी आली मला म्हणली हा. झालं गेलं गंगेला मिळालं. बर मी परत अशी काही चूक करणार नाही. हा. पण आलंय की तर निस्तारावं लागणार आहे ना. मग काय सांगितलं? तुम्ही काय करा हा. आपल्या म्हशीची धार काढा धारेचा टाइम झाला आपलं. आणि जाऊन पटलीसला डेअरीला घाला. बर 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 बर. एवढे 4 पैसे येतात हा आपल्याला. बर. मग आता बायकोनं सांगितले म्हणल्यावर बाबा 2 गोष्टी ऐकावच लागतात त्या मला. मग काय केलं? मी गेलो पटलीसला म्हशीच्या गोट्यात म्हशीच्या गोठात गेला चरबी घेऊन. चरबी घेऊन हा. पाणी मारलं. पाणीच्या म्हशीच्या कासत पाणी मारलं. बर. कासाला असा हात लावतोय. कासला हात लावतोय. म्हशीनं ओळखलं की हात नवीन आहे. हा बरोबर. रोज तुझी बायको धार काढायची आणि त्या दिवशी गाड्या माणसाचाच हात लागल. चुकून अरे मुख्या चित्राबाला देखील ज्ञान असतं या. ज्ञान असतं माणसाला ज्ञान नाही पण चित्राबाला ज्ञान आहे. ज्ञान आहे. म्हशीला ते हात लागल्याच्या नंतर तिला जाणीव झाली दुसरंच कोणतं आहे. तिनं हातावर ओळखलं असेल रे. तिनं हातावर ओळखल्याच घातली की लागा. आलो का? दाढ दिसणं लात घातली लागली छातीत कमी 3 कोलांट्या माग पडलो. दूध सांडलं. दूध सगळं सांडलं बाबा. मग मला जेव्हा राग आलाय का नाही. राग आलाय. राग आहे भरात गेलो गोट्यात गेला. घरात गेलो. बर. घरात नाही कासरा आणला. कासरा आणला. तसा म्हशीच्या पाठीमागच्या पायात घातला. बर बर. का म्हशीचं पाय बांधलं ज्या. म्हणजे म्हशीला बाला घातला तू. म्हशीला बाला घातला. हा. जाम पाय बांधलं. बांधलं. परत चरबी घेतली. हा. का बसलो अजून धार दार काढायला केला. अजून धार काढायला लागलो. हा. पण म्हैस लई चपळ. का? लई चालाक म्हैस. बर. पाय बांधल्या तर. पाय बांधल्या तर पाय तर तिला हलाई यायला. पण म्हैस चपळ म्हणून तिला फाट दिसणं शेपूट काढून घातला. शेपूटच हाणला. शेपूटच्या हाणला जावा माझ्या डाव्या डोळ्यावर लागलाय का नाही. लोक 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 मला पाणीच मागायला लागले. नाही नाही डोळा म्हणजे नाजूक वस्तू आहे. नाजूक वस्तू बाबा. डोळा माझा सुजला. सुजला. डोळा सुजला. आता तर मग तळपायाच्या आगात मस्तकात घुसले. तुला तर लय राग आला मग. आता तर डबल राग आला. मग काय केलं? पण आता काय करणार मी. हा. मी करणार तर काय. मग आता अजून उरलेला थोडा कासरा होता. दावर राहिलेलं. दावर राहिलेलं. हा. मग वर असा बांबू होता. बांबू आता आड्या. बांबूवर ते कासरा घेतला. हा. शिपूड बांधला तिथंच वर. म्हणजे म्हशीचा शिपूट त्या राहिलेल्या दाव्यानं बांधला बांधलं आणि वर आड्याला दावा अडकावलं. अडकवलं. आता कशाला काय लाग तर मारते आणि शेपूट तर काय मारते या. आईला तुझं डोकं लय चांगलं लगा. पण अजून एक भानगड झाली. काय झालं? त्या म्हशीने जे शेपटार मारलं होतं का नाही मला शेपूट जी मारला होता. डाव्या डोळ्यावर. हा. त्यानं मला लागली होती दाट लगवी. लोक लोक लोक. ते सबका बसल्यावर सोनच नाही बाबा झालं. तुला आपली लगवी लागली. लगवी लागली. अंग थर 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 कापायला लागला. असला नेमका सबकारा बसला होता. बर 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 बर. मग आता लगवी तर लागली होती. हा. दार तर काढायची दार होती. तर काढायचे म्हशीनं पाना घातला या. वेळ तर गेला निघून सगळा. बर. मग मी काय केलं माहिती का. हा. म्हशीच्या पलीकडच्या साईडला गेलो. चरबी ठेवली. तर आपली चेन काढली. चैन काढली. म्हणलं पटेसला उरकून घ्यावं. म्हणजे आपलं तिथंच गोठ्यात आपलं कुडाच्या कडेला. कडेला करावं. हा. आणि मोकळं व्हावं. बर. चेन काढली. हा. आणि आपलं माझं कामकाज चालू केलं. तो आपला लगवीला बसायला लागला. बसायला लागलो. बर. मग आता बायकोला विचार पडला. काय कारभार एवढं उशिरात गेले आता. गेली तर वेळ कसा काय आणि कसा काय दार काढली नाही 10 मिनिटात दार निघते या. निघते. आणि इतका टाइम त्यांना कसा लागला. अर्धा तास गेलता बाबा त्या दिवशी. बर. मग तिला विचार पडल्यावर ती काय केली. काय केलं? चौकशी कराय गोट्यात आली. गोठ्यात आली. चौकशी कराय गोट्यात आली. हा. आणि बघितलं तर काय. असं डोकावून दारातनं बघितलं. बघितलं. हा. तर म्हशीचं पाय बांधल्या. पाय खाली बांधलेलं. फूट वर बांधलाय. शेपूटनी मारा वर बांधलाय. आणि मी कुशाला रे चेन काढून तिथं लगवीला बसलो. बर 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 बर. झाला की बायकोचा गैरसमज. हा. लागली टोटो टोटो बोंबा मारायला. ते तसलं दृश्य बघून दृश्य बघून. हा, मग नालाय का तू तर कसं मुख्य चित्राबाल तसं करायचं काय लगा मुक्या जनावर तसं करतोय वय रे मी. अरे पण बाया माणसाच्या मनात काहीतरी येतं की. अरे पण तिच्या गैरसमज झाला त्यात माझी काय रे चुकी. हे झालं तुझं म्हणणं. मग तसंच आमच्या पण घरात देखील बोंब झाली या. काय झालं. अरे तुला माहित नाही का काय? हे निवडणुकीचं वारं माझ्या घरात शिरलं. हे आता झालेलं निवडणुकीचं वारं. हा. काय झालं. माझी बायको एका पक्षाची आणि मी एका पक्षाचा लागलो. एकाच घरात 2 तिकीट एका पक्षाचा मी आपला प्रचार करायचो करायचा. आणि बायको एका पक्षाची झाली. विरोधी पक्षाचे. आता हे ज्याला नवरा बायको एकामेकाचा विचार लागतो. बायको एका पक्षाची मी एका पक्षाची आम्हा दोघा सारखं झगड पकड. अरे भांडण लागणारच बाबा ना आता. मग आता एकामेकाला आम्ही बोलायचं तर नाही. बोलायचं तर नाही. हा. मग आता करायचं काय. करायचं काय. हा. पण अशी भानगड झाली. काय झालं बाबा 1-2 दिवस झालं. गेलं. पण शेवटी नवरा बायको असते ती. होय की. 10-11 वाजल्या रातच्या 12 वाजता रातच्या 12 वाजल्या. ती आली प्रचार करून शिना. प्रचार करून तिनं आपलं तिच्या खोलीत झोपली.
बर. आणि मी आपला माझ्या खोलीत जाऊन झोपलो. 2 खोल्या. विरोध पक्ष. आता होय की इलेक्शनच आहे बाबा, राहावं लागतंय आता तसं. आता कसं तर 11-12चा टाइम झाला. झाला 12 वाजले, माणसं जिकडे तिकडे सामसूम झाली. सामसूम झालं. मग आता मी म्हणलं किती जर केलं तर बायकोच आहे माझी. बायको आहे की रे, माणसं तर झोपली ती. झोपले ती. मी हळूच बायकोच्या घरी गेलो. गेला दारातनच आपली तिनं आतनं कडी लावून झोपलेली. कडी लावून झोपलेली. मी आपलं बाहेरची कडी वाजवली. वाजवली. खटखट वाजवली. खटखट. का बायकोनं आतनच म्हणली कोण आहे. कोण आहे. मी फटीतनं दाराच्या म्हणलं अगं मीच हाय. बर बर. हा बार बार म्हणली इकडं का आला. का आला. मग आता म्हणलं बायकोला बोलायचं कसं सरळ. बोलायचं कसं. होय शेवटी नवरा बायको असते ती. नवरा बायको आहे तुम्ही. पण बोलायचं कसं. विरोध पक्ष. म्हणलं आता पक्षातनं बोलायचं. पक्षातनं बोलायचं राजकारण. मला म्हणली का आलाय. का आला. तर मी म्हणलं हा. आमचा पक्ष उभा राहिलेला हा. आहे, तुमच्या पक्षात सामील करता का. लगा 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 पक्षातनं बोलला गेला तो. हा. मग बायकोचं प्रत्युत्तर काय आलं. पण बायकोलाही माझी हुशार. हुशार. हा आमच्या पक्षानं तुमच्या पक्षाला मान्यता दिली नाही, चला आल्या पावली चालते व्हा. लगा 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 सरळ देत करलं गेलं तुला. आता काय करतो असून बायको शेवटी माझा पक्ष घेऊन मी आपला माझ्या खोलीत येऊन झोपलो. बर. हा मग झोपल्याच्या नंतर बायकोच्या देखील शेवटी काय तासाभरानं तिच्या ध्यानात आलं. आलं. शेवटी किती जर केलं तर माझा कुंकवाचा धनी आहे, कवाचा धने. किती जर केलं तर मी बायकोच आहे. बरोबर आहे की. ती 1 तासाभरानं उठली, उठले पुन्हा आली माझ्या घराकडे. तुझ्या रूम कडे. हा. हा. मी पण आता आज जाऊन शिन आपला तसाच तर माळून झोपलो. कडी लावून. हा. हा. झोपल्याच्या नंतर बायकोनं पण कडी वाजवली बाहेरनं. वाजवली. मग मी आपण म्हणलं कोण आहे. कोण आहे. मग माझी पण बायको हुशार. हुशार. ती मला काय म्हणली. काय म्हणली. अहो म्हणली अहो. आमच्या पक्षानं हा. तुमच्या पक्षाला मान्यता दिली आहे, हा. तेव्हा तुमचा पक्ष आमच्या पक्षात सामील करा. करा. आता तुला काय पाहिजे झाले की माझी तळपायाच्या मस्तकाला गेलेली. पहिलं वाढवं बनलेली. मी तिला म्हणलं काय म्हणला. आमचा पक्ष उभा बी राहिला, हा. खाली बी पडला हा. आणि डिपॉझिट पण जप्त झाले. काय असलं राजकारणाचं वारं सांगायला लागला रे आम्हाला. आणि तू म्हशीचं मला सांगायला लागला होय रे. अरे गैरसमज झालेला बाबा तुला मी सांगितलं. बायकाचं तसंच असतं या. हा. तर एवढं ध्यान देऊन जमत नाही. बर. तर आपल्या जीवाभावाचा मित्र कोण? प्रभाकर लंबाटे कुरुलकर. त्यांना बोलवून घ्या. बर. हा. लगेच घेतो. ओ प्रभाकर लंबाडे कुरुलकर. राम राम. राम राम. राम 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 राम. कसं काय चाललंय. आमचं निमंत आहे. अरे कोण मेकाच्या घराला तुझं धरून जमत नसतं. नसतं नसतं. गावामध्ये तुझं धरलं तर गाव चालेल का. नाही नाही नाही. अरे तुझा बाप ती माझा बाप हेर फकड्या. आणि माझा बाप ती तुमचा बाप. नाही नाही नाही. बरोबर आहे. आज पुत्र आपण घराण्यानं मानलं का नाही. अरे नाही तर काय एक कायच्या लेकरासारखं आपण राहिलो. बरोबर. एक पान असलं तर आपण तिघांनी खाल्लं, खाल्लं. दुसरं नाहीच की धरलं. मग तुमची आई ते माझी आई, हा. माझी आई ते तुमची आई. बराबर आहे. आज पुत्र आपण घराण्यानं मानलं का नाही नाही का नाही कधी तुझं धरलंय का. नाही नाही. विचार करण्याच्या गोष्टी तुमची बहीण ती माझी बहीण हा. आणि माझी बहीण ती तुमची बहीण. बराबर आहे लगा. बरोबर आहे की. अहो विचार करण्याच्या गोष्टीत दिवाळीच्या सणाला हा. तुमची बहीण अगोदर मला ओवाळती, नंतर तुम्हाला ओवाळती. अरे मग आमच्या तर काय घरानं तुझा काय तुझं धरलंय का. मी का घराण्याला तुझं धरलंय का. नाही. अहो तुमची बायको ती माझी बायको, माझी बायको ती माझीच बायको. माझीच बायको. काय झालं आता. बायको पशी तेवढा वाट सोडून गेला रे. तुझ्या आईला जुना कुंभार लावला तुझ्या. का बायकोचा इसा आला नाही कर तुमचा. तुझी बायको ती तुझी बायको ना आमची बायको ती तुझीच बायको. हा. हा? बायको पशी वाट सोडलेला का तू. नाही एकट्याचं मी नाही. मित्र मित्राला भेटल्यावर काहीतरी विनोद होतो. विनोद होता असतो. विनोद हा माणसाचा छंद आहे. हा. आता आपण तिघं भेटलो. ठीक झालो. हा. तर त्या कसब्याला घ्या बोलून. बोलवा. ओ कसबे. राम 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 राम. कसं काय चाललंय. आमचं निवांत आहे. बर. तुमचंच कसं अरे काय. लय वाईट झालंय. आणि खेच काय जळपेट झाला. काय सांगू नको इतकं बेकार झालं. काय झालं. सकाळी घरी गेलो. घरी गेला. घरी गेल्या रानात आल्यावर घरी गेलो. घरी गेला. घरी गेलो की बायकोनं काय केलं पडदेशी चहा केला. चा केला. चहा केला तसा कपात कप कबशीत वाटला. बर. वतला तसाच कबशी माझ्या हातात आणून ठेवली. हातात आणून दिली. आणून ठेवली. बर. तसाच कप हातात घेतला कबशीत अर्धा वाटला. अर्धा वाटला. आणि अर्धा कप खाली ठेवला. खाली ठेवला. बर. आणि ती बारक माझं बारक पिंट्या होय. पिंट्या बारक बर. जेव्हा का बाहेरनं पळत आलं. उळत आलं. जेव्हा का बाहेरनं पळत आलं त्या चौकटीला जेव्हा ठसकळ त्या अर्ध्या कपातच पडलं. छाच्या. 3 दिवस झालं पोराचा बेपत्ता. काय करतोय. ए तुझ्या आईला. अरे हुंदका आवरत नाही रे. अरे हुंदका आवरत नाही का. आमचं तोंड फवारायला लागलायस तू. तसं झालंच.
म्हणजे चहाच्या कपात पोरग पडलं बेपत्ता झालं. बेपत्ता झालं. नको 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 बेपत्ता झालं. वाईट गोष्ट झाली गड्या. वाईट गोष्ट झाली. बायको लागली रडायला. रडायला लागली. बायकोला म्हणलं तू घाबरू नको. घाबरू नको. मी आहे म्हणलं तू अजिबात घाबरू नको. त्या अर्ध्या कपातला पोरग काढतो म्हणलं. बर. मी माझ्या स्वतःची कपडे काढली. स्वतःची कपडे काढली. कपडे काढली तशीच मी त्या अर्ध्या कपात उडी एर फकड्या. चहाच्या कपात तू पण उडी ठोकली. उडी ठोकली. चहाच्या कपात एवढे एवढे. बर. बरं का हुडकायचंय? हा. की कप ना कप शोधला. कप न कप शोधला. पोराचा तपासच लागला. आय आय आय. तोंड पेटवर कोण पेटवर पोरग कोण गावलं नाही कपात पण. मी उडी टाकून सुद्धा गावलं नाही. मग काय केलं तुम्ही? मी मुंबईला फोन लावला. मुंबईला कशाला? मुंबईला फोन लावला तसली पाणबुडीवाली दर्यात पावणारी. पावणारी. बर. त्यांना बोलवून घेतलं. मी म्हणलं हा. त्यांना वाटेल तेवढा पैसा घ्या, जागा घ्या, जमीन घ्या, पण मला ह्या अर्ध्या कपाला पोरगा काढून द्या. चहाच्या कपातला पोरगा तेवढा काढून द्या. काढून द्या. हेर पकड. नाही नाही बरं का टीव्हीत बघतोय ब्रेक के बाद की पाणबुडीवाली का नाही पाण्यात जर बुडली का नाही 6-6 महिने त्या दर्यातनं पाण्यातनं बाहेर निघत नाही ती. बरोबर आहे बरोबर आहे. हा बर बर. पाणबुडीवाली आली. आता पोरग निघतय काय ड्रेस चढवलं. ड्रेस चढवला. तसं तोंडावर त्यांच्या लावलं. लावलं त्याने. ती अर्ध्या कपात चौघांनी उडी आणल्या. चौघांनी कपात उडी हाणल्या. चौघांनी उडी आणल्या. अरे बापरे. तरी त्यांनी कप ना कप शोधला. कप न कप शोधला. तरी पोराचा पत्या परत बायको रडली. तू तिकडेच तोंड कर. नाही मी आमचं तोंड वाटोळ करायला लागलाय. बायकोला होत का रे? पोरगाच नाही गावला. पोरगा आज गावला नाही. बर. मग मी एक डोकं चालवलं. काय केलं रे तू? म्हणजे बुद्धी चालवली. बर. बुद्धी चालवली. मग रुपया होता खिशात, पैसे बी हा. नव्हते. हा त्या टायमाला बी मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बोल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बोल. व्यक्ती जर नाही चालली तर शक्ती चालवायची. शक्ती चालवा. आणि शक्ती जर शक्ती नाही चालली तर व्यक्ती चालवा. हेर पकड्या. तुझ्या ध्यानात झालं. ध्यानातच काय आलं. तर आता व्यक्ती करायची. व्यक्ती करायची. मग काय केलं? खिशातला रुपया काढला. रुपया काढला. परत पळत पळत गावात गेलो. गावात गेला. गावात गेलो तसं 1 रुपयाचा पाव आणला. पाव आणला आटाण्याचा. आटण्याचा पाव आणला. हा. तसंच त्या कपापुढे उभा राहिलो. कपा पुढे उभा राहिला. कपापुढे उभा राहिलो. उभा राहिलो. त्या कपापुढे उभा राहिलो की वाजगार म्हणला, अरे बाळा पिंट्या, ए पिंट्या. अरे बाळा पिंट्या, अरे बाळा पिंट्या. तुझ्यासाठी पाव आणला. पाव आणलाय. पोरगे काय म्हणते मला? काय म्हणतंय? बघू पप्पा. बघू पप्पा. इतकं पप्पा. पैसे घालवलं तर हा पोरग नाही निघालं आणि रुपयाच्या पावाने निघालो होय रे. आम्हाला बनवायला लागला जुय. अरे बघू मजा केली तुमची. आता मजा करायचा टाइम आहे काही. अरे बाबा तुम्हाला काय माहित आहे का? आपण झालो 4 जण. हा. तर आपल्या जीवाचा मित्र हा. करण पाटोळ्याला घ्या बोलून. करण पाटोळे का? ओ करण पाटोळे. राम राम राव सारखं तुम्ही घालत असता या. अहो काय झालं? अहो तुम्हाला काय आहे काय गावची गाव तुमच्याकडे आलं या. गावची गाव आलोय काय? तुम्हाला काय माहिती आहे का? काय झालं आणि हा? हा? ते अमोल पाटोळे आलाय. आलाय. हा. लोक 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 ते अमोल पाटोळे आलाय की. मग बोलवा त्याला. तिकडं हा मग त्याला बोलवून घ्यायचंय. घे बोलून. ए अमोल पाटोळे. राम राम. काय चालू आहे विचार? गावची गाव जमलंय ना का? पाहिला लय सुधारणा झाली गाड्या तुझी. तुम्हाला माहित नाही काय? नाही नाही आम्हाला काय माहित आहे. अरे लॉटरी लागलेली सुद्धा माहित नाही तुम्हाला? हा? अरे लॉटरी लागली ना बाबा हो. ए रे फकड्या काय लका. 50,000 लॉटरी लागली ना बाबा. 50,000ची. 50,000ची. बर. अरे चेअरला सुद्धा पैसे नव्हतं मला. लका 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 लका. पण 1 रुपयानं माझं महत्वाचं काम केलं. लय गरीब. 1 रुपयाची लॉटरी तिकीट फाडलं आणि म्हणलं नशिबाचा खेळ असेल ते असेल. काय होईल ते होईल. हा. गावडी आणि- लक्ष्मी आपली तुझ तू बाहेरली बाहेर पिढा घालवली. घरी येऊन कोणत्या पटोळे झोपलोय. हा. टीव्ही लावली. टीव्ही लावली. टीव्ही लावून बघतोय तर समजे ऍडला बातमी चालू राव. हा. हा मग काय तर तीच नंबर काय म्हणून बघितला. बातमी होती. अहो अमोल पाटोळ्याला 70 लाखाची लॉटरी लागली म्हणून. हा, लोक काय रुपयानं बघितलं का. बघा. आय बघा लाखानं असलं तर कामाचं नाही. हा. पण निदान माणूस मेल्यावर देखील त्या रुपयाला मान असतो या. मान असतो या. कपाळाला लावाय रुपयाचा असतोय सगळं करदोडा देखील नसतो. हा बघा बी. रुपयानं तुला लॉटरी लागली. तुम्हाला महत्व कळलं का नाही? आता काय तू मोठाच झालाय की आज. 70 लाख म्हणजे काय आता खिशात पडलं आपल्या. आता काय आता खिशातले पैसे उड्या मारायला लागले ना. मग? घालवायचं कसं? व्हायचं कसं. आता म्हणलं जमीन घेतली तरी काय आपल्याला जन्माला जाणार आहे. नाही नाही तुझा तर हात खाऊन फुट. पिऊन मस्तपैकी राहून आईश पैकी राहून म्हणलं काय असेल जन्मात येऊन माणसानं काहीतरी कमवलं कमवलं पाहिजे. पाहिजे. लगेचच मुंबईला गेलो राव. मुंबईला गेला. मुंबईला गेलो आणि एक टाटा सुमोच खरेदी केली. हेर फकड्या. टाटा बिर्लाचीच गाडी घेतली म्हणलं मुंबईला गेल्याच बर टाटा सुमो पाहिजे आपल्याला एअर कंडिशन. बर आणि एअर कंडिशन घेऊन आलो. शोरूमचीच. हा. बर गावात गेलो गावात आलो. आला. मग आता करायचं काय? करायचं काय? पैसे तर खिशात उड्या मारतात. हा. मग म्हणलं आता हे जर पैशाचा तर वापर झालाच पाहिजे. झाला पाहिजे. मग मळ्यात ना ती गावात आणि गावात ना ती मळ्यात यायला लागली. ती गाडी घेतलेली. मग काय तर पेट्रोल डिझेल समजा फुकट म्हणलं आता काय बर बर आपलाच पंप असल्यावर झाले. हा गेलो एका हायस्कूल पाशी थांबलो. थांबला. कॉलेज पाशी थांबल्यानंतर 1 2 3 पुरी आल्या राव.
2-3 पुरी गाडीकडे बघून बर ह्याची गाडी बघून आल्या गाडी अरे बघून गाडी काय अशी काय दिसत नाही कुणाला गाड्या दिसत नाही त्यावर अहो पाटुळे पण त्याच्यावर मी नाव टाकलेलं होतं ना राव आणि असं काय नाव टाकलं होतं माणसाने बघायसारखं आय लव्ह यू मान नाव टाकलेलं होतं ना मी त्याच्या आय लव्ह यू म्हणजे काय लय वाईट आहे बी. बघा आता यांना शिक्षणाचा काय अर्थ कळायचा राव हा आय लव्ह यू म्हणजे लय मोठं नाव आहे पाटुळे बरोबर कुठल्या देवीचं नाव आहे कुठल्या देवीचं नाव? ही विचार बाई हे शाना उठला आणि चुलीत मुतला बघ ए, मला काय माहित नाही लागा. अहो मग हे आपल्या खेड्यातल्या लोकांची हीच परिस्थिती आहे आय लव्ह यू म्हणजे हिंदी भाषेत असते हा, प्रेम प्रकरणातलेच प्रेम म्हणायचे प्रकरणातलं बरोबर आता ध्यानात आलं आमच्या 3 पुरी आल्या राव हा आल्या आणि ते नाव वाचलं त्या तू गाडीवर भागलेलं हा, मी उतरलो गाडीतनं खाली खाली उतरला. माझ्या हातात एक सिगरेट हा एका हातात चहाचा कप चहाचा कप आपला सिगरेट वरती चहाचा गोट घेतोय घेतोय त्या पुरीला वाहनच राहिलं ना भानच राहिले नाही पळत आले आय लव्ह यू म्हणत गळ्यातच पडल्या तर हा मग काय तर आता स्टँडर्ड नवा आय लव्ह यू म्हणत होत्या अहो मग काय तर पाठवले मला लाज वाटायली आयला अमोल हा? मला एक सांगाड्या काय अशा ती पुरी कोण होत्या गाड्या अहो या तिघांच्या बहिणी होत्या. बहीण होत्या होय. बरा हाणला, बरा हाणला. शिरलाच का आमच्याच घरात आमच्या घरात शिरला. अरे बाबा मला परत कळलं असं आहे व्हय? मग काय तर बजा द्या हा नंदा पाटोळे आल्यात बर त्या बापूरावला बी बोलवून घ्या हा. ते बापू पाटोळे पण आलाय गावात हाक मारून अहो, घ्या. गावात आपल्या काय तर 4-5 पुढारी जमलं पाहिजे ती एकीनं निर्णय घेतला पाहिजे घ्या बरोबर बोलून घ्या बोलून ओ बापूराव पाटोळे राम 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 कसं काय बरं चाललंय ना एकदम कसं निवांत. काय करत पाठवलंय ए, निवांत. ओ, लंबाटे, कसं काय ठीक झालं आमचं इकडे इकडे या. काय झालं काय राव तुम्हाला अक्कल आहे का काय या खायला मला जवळ बोलतून माझी अक्कल काढतोय राव मला एक तुमचं आता येतानाच कळलं माझं हा. आणि माझं असं काय कळलं ते तुमच्या बहिणीचं मध्ये वाढलेलं काय झालं त्या आपसात मिटून टाकलं बाबा आमचं. त्याच्या आईला काय झालं ह्याच्या बहिणीचं वाढलेलं काय झालं म्हणजे अरे तसं ना बाबा हा. ते मध्ये काय हुंड्या बदली काय तक्रार वाढली होती ना हे त्याच्या आईला मध्ये लग्न झालेलं हुंडा राहिला होता लग्नातला त्याच्यासारखी सारखं ज्याच्या बहिणीला हाकलून द्यायचा नवरा म्हणायचा आणि मग काय हुंडा झालं? घेऊन ये हुंडा घेऊन ये ती भांडण लागलेलं होय हा, तीच म्हणतोय रे अरे मग ती सांग की भांडण लागलेलं म्हणजे का तुझ्या आपल्या बहीण- तोंडाच्या का सरळ म्हणतो तुझ्या बहिणीचं वाढलेलं काय झालं अरे बाबा तेच सांगायला लागलो होतो हुंड्याचं भांडण प्रकरण. भांडण हा, वाढलं तेच रे पण लगा बरंच लय उशीर झाला आपण इथं बोलत बसलोया हा पण ते माझ्या जीवाचा मित्र ते कोण श्रेयस पाटोळे बर अरे ते पण आलंय लगा बर बर घ्या बोलून त्याला बोलवून घेतो हा घ्या. ते बारकं श्रेयस पाटोळे घ्या बोला. पोरगं आलंय काय हा पोरग ते बारकं ए श्रेयस पाटोळे आलाम राम राम या. आता हे जे आहे. या 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 इकडे या. काय झालं चांगला झालाय गाडी या या राम राम कसं काय बरं चाललंय का हा कुठं जायचंय काय तुम्हाला आला का रोड रोडच्या पलीकडे आला का याला काय अक्कल हाय का रे याला ए बाबा त्याला रोडच्या पलीकडे घालवून यायचा नाही तर आला का मला वाटतंय चुकलंय काय की याला घालवून येतो मी इकडं बर 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 जाऊ कुठं आला रे इकडं ए, ये. याला लगेच येतो घालवून मी हा? या जाऊन या जाऊन ओ नंदा पाटोळे राम 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 अरे वा 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 मित्रांनो हा कसं काय चाललंय तुमचं आमचं निवांत आहे हे बघा हा ज्याच्या गावचा पुढारी पंचशाना त्याच्या गावचा विकास खरा खरा. 10 वर्ष होऊन गेले आपल्या गावची यात्रा बंद आहे हा आज आपण 9 तरुणांनी या गावातल्या तरुणांना आदर्श दिला पाहिजे शिकवलं पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे तेव्हा गावात कलावंताचा कार्यक्रम आलेला आहे आलेला आहे. गावात हो कलावंताची पार्टी आली का? पार्टी आलेले आणि मग बघायला जाऊ गेले गाव आपण बघाय नाही नुसतं जायचं मग? आपण सुद्धा गावातले कलावंत आहे हो तसं तर आहेच की अरे आपली बी कला जाऊ या ना त्यांना जाऊ की हा, कशाला गप्प आपण बसायचं? कुठं कमी पडतोय तिथं मग चला ताबडतो हे बघा बोलायचं खोटं काम करायचं मोठं. बस पण लय चबर चबरपणानं बोलू नका नाहीतर बाया आपणावर सुरुवात करतेल्या तसं नाही तसं नाही हा? परदेश जर कटायचं म्हणलं शाबास. तर पूर्वी संत तुकाराम महाराज काय म्हणले होते काय? परधन जाणावे जय शेती ओ मन वा 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 परधन जाणावे जैसे ओ म्हण आईला आई आईला आई मावशीला मावशी मावशीला मावशी काकीला काकी बरोबर आहे. काकी. आली तर सोडायची ना तुझ्या आईचा शाना चांगलं तुझ्या बोलल्याशिवाय अजून 5-6 माळा घाल की गळ्यात तसं नाही चांगली बोलल्याशिवाय सोडायची हा. ना परिचय केल्याशिवाय बरोबर आहे. तर संत तुकाराम महाराज काय म्हणले होते काय? परिधन जाणावे जय शेती ओ मन
जैसे ते वमन वमन परस्त्री जाणा माते समान परस्त्री जाणावी माते समान तुका म्हणे आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची वावा. तर हे बघा तुम्हाला सवय काय तर भानगड आणि काय तर बोलायचं नाही, नाही, नाही. तुम्ही फटकीना बोलचाल आणि हे बघा त्या ठिकाणी माझा अपमान होईल. तर हे बघा तुम्हाला काय लागेल ती खर्च करतो बा. पण तुम्ही त्या बायान देखत काय करायचं नाही. काय? माझ्याजवळ पण पैसा भरपूर आहे आहे का? तुम्हाला बघा किती पण आज खर्च. अरे तुम्ही काय खाऊन खायचं आहे भजपाव खाता का भजपाव भजपाव खाता खातो, का खातो, 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 खातो. जिलेबी खाता का जिलेबी खातो, 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 खातो. बासुंदी खाता का खातो, 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 काय खातो. थंड पिता का थंड पितो, 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 माझा पितो. पिता का माझा पितो, पितो. माझा पितो पितो कसा म्हणते तू बी आल्या का ती काय म्हणते जरा लक्ष तर दे. अरे माझा म्हणजे आरती गार गार असतंय की लेगा मराठी भाषा वळविल तशी वळती अर्थ लाव तसा लागतो. गार 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 माझा अरे त्याला मी अंगू म्हणते ते रे. हा तसलं लगा एवढा अवघड आम्हाला कशाला. बर चला मग चला ताबो या आमच्या मागे हे बघा हा इथंच दिसते तिला हेच मुख्य ठिकाण आहे हीच त्यांचं ठिकाण दिसत या हा कुणाला तर हे मला बाईचा वास आला का. आता तुझी काय कुत्री जेवला जाई वाशी यायला जिथे तिथे अत्तराचा वास तिथे बायका हमखास. व्हॉट टॅक्स राईट सफरचंद कोट साबण शनलाईट मोटर स्टँड तुझ्या आईला वारसानं मला का वा 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 बायाच दिसते ते. बाहेर दिसते द्या खरंच या परमेश्वरानं या बायांचा पिंड घडवताना त्यानं जास्त वेळ यांच्यासाठी खास घेतली असेल. 10 मिनिटं आगाव असतील 10 मिनिटं त्याला अजिबात कंटाळा आला नसेल. नसल या बायांच्या रूपाचं गुणाचं वर्णन करताना शब्द सुद्धा कमी पडतात. बर खरंच या बायांना घडवला असेल ब्रह्मदेवानी. या रसिकांना घडवला असेल ब्रह्मदेवानी. तुम्हाला घडवला असेल ब्रह्मदेवानी. मला घडवला असेल अण्णा किसाऱ्यानी जायला माझ्या टायमाला देव रजेवर होतो रे. इंग्लंडला गेल तर क्रिकेट खेळायला बाया कशा आहेत कशा आहेत? तीन ताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली. तीन ताळाच्या माडीवरती सुंदर एक दिसली. हातात आईना केस मोकळे वा मारीत बसली. बरं हाणला बरं काय झालं आता वा मारीत बसली वा मारीत बसली. इथं आहे का असं न मग कसं आहे तिथं मोका न्याहाळीत बसली. हे मला त्यातलं कणी आहे तर बसले बाबा तुला येत नाही म्हणा तू मागव मुक्काम म्हणजे ती पारावर बसते. ती नवा मुक्काने आळीत बसली मुक्काम कणी आहे तर बसली मी म्हणतो मी लगा याला ओढून बांधा नाही रे माणसात न्यायच्या लायकीचा. मी माग देतो तुला मुक्काने आळीत बसली मुका न्याहाळीत बसली. कणी आले तर बस ह्याच्याकडे बघ ऐक. बघ मी कसा म्हणतो साडी जरतारी चोळी अंजली दंडामध्ये खचली. साडी जरतारी चोळी अंजली दंडामध्ये खचली. अशी तरंबा पुतळीनं माझ्या बिस्तऱ्यात घुसली. जायला बिस्ताऱ्यात घुसली. आईला ती म्हणतोय काय वा मारी मारीत बसली आणि हे काय म्हणतोय म्हणतोय बिस्ताऱ्यात घुसली. बिस्ताऱ्यात घुसली नाही जन्माला आला हेलान पाणी होऊन मेला. कलीची कदर करणार जगात लोक थोडे थोडे असतात रे. त्यातला जर काय अनुभव असला तरच पुढे माणसानं यावं. बोलावं. अरे तुम्हाला येत नव्हतं मला फाकड्याला सांगायचं हा? तुला माहिती तुम्हाला येत नव्हतं मला सांगायचं बोल, हा? बोल, बोल. आणि ह्यांच्यावर काय सोपवू नको. वा मारीत बसली हा? आणि म्हणतो काय बिस्ताऱ्यात बसली. बिस्ताऱ्यात घुसली. पुण्याची चरण म्हण बरं मी बघ कसा म्हणतो बघ कसा कोर्स देतो मी. साडी जरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. साडी जरतारी चोळी अंजनी दंडामध्ये खचली. अशी तरंबा पुतळीनं माझ्या बिस्ताऱ्यात मुतली वळीत उभा राहावं की नाही? मुतली. अरे तुझ्या आईला तुझ्या मुतली. अयो अरे अंतरात ठसली. हा, अंतरात डोलली. अंतरात ठसली. हिला पाहताच माझा कलिजा खलास झाला. खलास झाला हिला पाहताच माझा कलिजा खलास झाला. खलास झाला छाती तो उसको भाला तो आर पार गेला. मधी कशाला आला तो सगळाच आत गेला. अयो काय उतर हातात बाला मला
तुझ्या आईचं येड्या औलादीच्या. बाय नमस्ते. नमस्ते. मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांडरी अप्पा. बोंबला इकडे काय झालं? बाय म्हणती मराठ्याचा इलिया आलाय का? इल्या म्हणाव गुराव गेला या तिकडं मसरावर आहे म्हणा. और मला तशीच म्हणलेला का ते? तुम्हाला येत नाही का? हा. काय बाय म्हणती बघा हो अमोल पाटोळे तुम्ही मी जागा. बघतो. हा, बोल बोल. बाई नमस्ते. मराठी भात बरंगिल्ला बर. कन्नड भात मांडरी अप्पा. आता असले ह्यांना कळायचं. त्याला कळालं काय? ह्याला कळालं का? मला माहिती नाही. हा, काय ते लय अवघड बी नाही. काय शहाणा म्हणली? माणूस ह्याला भाषा कळते ती. समजलंय काय गेला? ती बाई म्हणते वाट्या वस्तारा कुठं आहे? वाट्या वस्तारा खोटा आहे. जायला पियाजा. काय दाड्या करत बसायचं आहे होय रे? काय कळत नाही वळत नाही उगाच पुढं 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 करायचं. हा लागा मला तर म्हणायचं जा म्हणून. अरे पण बाई तशीच म्हणलं ना. घाबला का? कळत नाही उगाच जायचंय. आता बघ मी जातो. बाय नमस्ते. मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांडरी अप्पा. करण पाटोळे हा. यांना काय कळत नाही. याला मला कळालं. सांगा ती बाय काय म्हणली? बाय म्हणते आप्पा आलाय का? हा पालाय का? आलाय का? तुम्हाला का काय ती बाया म्हणलेलं काय कळलं शहाणा कोण आपल्या? तुम्ही लगा मोहे तर तुम्हाला कळत नाही असं तर. काय म्हणली बघ बोल. लगा सोपं बाय बोलते तुम्हाला ती कळेना. लोक ह्याला कळालंय काय? तुम्हाला कळत नाही बघा कसलं बाय. दादा बाईला बोलती करून ये. होय बोल बोल. नमस्ते बाई. मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांडरी अप्पा. काय झालं? अरे बाई, व्हायला का? हा? लय सोपं आहे. काय म्हणली? ती बाय काय म्हणते माहिती आहे का? काय? वाटेत धरायचं. लेगा ह्यालाच म्हणते तिला का तुला बाया माणसं म्हणजे कसं बोला एवढं तुम्हाला गड्या माणसाला कळत नाही. शबास. लेगा साधी बाईला बोलती करता येईना. तू गोखाण्यांच्या तोंडावर थुका. म्हणजे मी गु खायचा आणि तोंडात त्यांच्या थुकायचा. लगा जाणता माणूस आणि माग राहिलास बोल की. अरे हुशार असतील वाटलं होतं मला. हा, बोल बोल बाईला नमस्ते करतो. बोल बोल. बाई नमस्ते. मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांडरी अप्पा. कळलं? हा? कळलं की काय म्हणली? मांडीवर बस रे आप्पा. इकडे झक मार रापा. काय झालं आता? मांडीवर बस रापा म्हणते. ते आप्पा काय म्हणते ते? अरे पोरं ठोरत राहते. तुला हातात मिशा कडू आहे त्या तरी तुला कळना. आहे का आता? आणि आप्पा झाला या. सरका मागा मी बाई संग बोलतो. हा? बाई नमस्ते हो. मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांडरी अप्पा. हा. काय ए बाई नवा तुम्हाला काय ओलं वाळलं कळतंय का नाही रे? तुला कळालं ह्याचा आनंद मावना आम्हाला. आरती झालं पण माझ्यावर तुम्ही सुरुवात केली ती आता. तू होता काय? नाहीतर काय? लगा तू मला ती काय काय बाय म्हणते ती बाय कन्नड मध्ये बोलती. मराठी भात बरणीला कन्नडी भात मांडरी आप्पा. हा. तुम्हाला काही मराठी भाषा कळते का? याला ए, कळते कन्नड काय? कळत तर आता त्या बाई संग मी बोलतो. हा. मी पण त्या बाईला कन्नड मध्ये बोलतो. आता तुम्हाला काय कळत नाही कन्नड. कन्नड त्या कळत- बाईला तुमचं वजन सांगणार. मी त्या लय- बाईला काय म्हणणार? काय म्हणणार? शी आमच्या गावचे शेठ आहेत शेठ. कन्नड मध्ये काय कराय शेठ शेट कन्नड मध्ये सांगणार शेठ आहेत. आणि मी यांच्या हाताखालचा नौकर. मी आपला तुमच्या हाताखालचा नौकर आणि तुम्ही माझे शेठ. आहे का नाही? वजन वजन तुमचं. तुम्हाला काय कन्नड कळतंय का? असंच सांगा असं. आणि कन्नड मध्ये त्या बाईला सांगणार सांग. ही आमच्या गावचे शेठ हे आहेत काय ते? आणि मी यांच्या हाताखालचा नौकर नौकर आहे. आणि तुम्ही माझे शेठ. किती बारे आहे? किती बारे? ती शेट मोठीपणा. अरे त्या बायला व्यवस्थित सांग म्हणावी. शिकपत भाषेत बोलते तिला का चांगली माणसं शेठ का हो शेठ म्हणते नको ती. नको पेटू दे तिकडे ते. ना तुला कन्नड येते का? बरं जाऊ दे माझी मी बोलतो कन्नड मध्ये. बोलतो. ए बाई आम्ही एक दोन तीन माणस. कोण कोण मी वन्ना वन्न ही रन्न रन्न. आणि ही मुंड. अय्यो तुझ्या आईचा येड्या औलादीच्या. हा. नको मला नको नको मला बाबा. मी मुंडा होय रे. अरे मुंडा म्हणजे तुला कन्नड कळतंय का? जा त्याच्या आईला रंगी घाल. ऐकून तरी घे की काय म्हणते ते. काय म्हणते ते? अरे अरे एका लंगोटावर 2 कुस्त्या काल केल्या. मला म्हणतो होय रे. त्या बायांना काय वाटत असेल आता? त्याला कळते कन्नड भाषा काय म्हणतात. अरे बाबा मुंड म्हणजे तू फॅक्टरीचा चेअरमन होतोय. कंपनीचा चेअरमन. काय काय चेअरमन होतोय फॅक्टरीचा. मुंड म्हणजे हा त्या भाषेत कन्नड मध्ये तू मोठा चेअरमन. चेअरमन. गोविंदा हा मग असं कर आता. काय त्या बायाला म्हणाव ही डबल मुंडा आहे म्हणाव.
किती हावराई बघितलं का? 2 फॅक्टरी आहे ते म्हणावी, एक रसाची आणि खाली ऊसाची आहे. बर बर आणि वर टिपरी खावली होती म्हणाव. अरे कन्हाडी आहे त्या म्हणून बोल की. हे बाई हा. आम्ही 1 2 3 मानस मानस मी वन वन. ही रण रण. आणि ही मुंड. अय्यो चेअरमनच ना. आमचं राहणं मद्रास. अय्यो रेलगाडी में मोठे मोठे डिबो. अय्यो रेलगाडी में मोठे मोठे डिंबो. लागा याला. येणं बायानं पोरं गिचडी मग गिचडी. अय्यो ये न बाण पोर गिचडी में गिचडी. आणि आम्हाला त्या गाणं बोकसो. ए धरा ए धरा ए धरा सर बाजूला सर बाजूला. येड्या जाती झाल्या. इकडे 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 काय झालं? इकडे. काय करत होता? काय मी भांडण सोडून बायला अडवत होतो मागणं. काय करत होता? तू मजी होता काय? तुला काय वाटलं? बोंबला तरी म्हणतोय मला भांडण का जड चाललंय. आम्ही काय केलंय? तुम्ही काय केलं काय नाही केलं म्हणून का मला. बेशरम कुठला नालायक मूर्ख माणूस. जाऊ द्या बाई त्यांचा सोडा. आज तुमच्या धरा का विषय सोडा विषय. विषयाचं नाव घ्या मग. ओ बाय का? लय नाकाला मिरची झुमली काय मग तुमच्या? भीती काय तर. इतक्या उशीर आमचे मित्र आले. चेष्टा करता. त्यांना एक कन्नड भाषा कळत नव्हती. आता यमाना द्यांगानं बोक्सो म्हणल्यावर कसं तुम्हाला मराठी कळालं? कसं बोलला? मराठी कसं आता बोलायला लागला? म्हणलं जरा टिंगल करावी, कलाकार बघायला आले दिसते ती टिंगल माणसं. कराय आम्ही काय तुमच्या आईचं नवरा आहे? ओ नवऱ्याची मेहुणा भाषा बाबा, मेहुणा. सांगा जरा समजावून पुरी डबल थांबले बार ते खायचं. इथं. लय दाढीवाला बोलतो हा. लय आगाऊ परम बोलतो. पाहिलं ह्या बाया किती आहेत रे? किती आहे त्या म्हणजे? 4 आहे त्याला का? 4 आहे त्या. आपण बी 2-4 जण ही काय वयात नाही आला. लगा मी जळणार ना आता मसून वाटत चालली. ही वयात येईल ह्याच्या का नाही ह्याच्या तेवढ्या मिशा काढून टाक. नाही, याला फ्रेज मध्ये ठेवूया. महिला पण ह्याला मिशा खऱ्या नाही त्या काय ती. नाही रे, सर बरं थांबा. कट बसवले त्या. डाऊट येतोय बघ बरं. नाही नाही मला डाऊट येतो. होय, इतके बाया पण- बी सारख्या बघतात त्याच्यात. नवा पण तुम्ही काय तर बोलून माझा हिस्सा उडव चाल. तसं नव हा मिशा तुझ्या खऱ्या नव्हत्या. तुझ्या मला वाटतं. भाषेचा प्रॉब्लेम आहे कोण इथं. म्हणते खरे नाही ते मिशा. अरे नाही त्या खऱ्या. खरे नाही हे ते बघ नाही. रे, बघ बरं, मला बघू दे. काय बघ असं तोंड पुढं कर. बघ बघ मिशा खऱ्या आहे. येड्या जातीचा जुंधळा बिंधळा लका याचं तोंड उपसलं गेला का? आलं का काय धरून येसन बाईला जे असले वडली फाक दिसे. त्याला वाटलं नकली आहे त्या काय की. खरं आहे का खोटं आहे आहे? त्याला खऱ्या नाही त्या मिशा त्याला. बाई का हो? या इकडे. हा आले ना जवळ येऊ द्या. काय तुमच्या या तुमच्या कोण आहेत? ह्या हा? ही माझी बहीण वा वा. आहे. या 2 मुली आहेत माझ्या. अरे वा वा. काय काय? मुली आहेत या 2. आणि तुम्ही त्यांचं कोण? मी तिची मम्मी. लका ए हा, बायाने वाट सोडली का? अरे काय म्हणते ते बघा. काय म्हणते ते? कोण आहे ती? अहो यांना कळालंय का हा. नाही? अहो हे आहे हा. ना ही आमची मम्मी. ही मम्मी. हा आणि तुम्ही? मी तिची आई. असल रे, असल. लका आपणाला येड्यात काढलंय, कळतंय का नाही कोणाला? हे बघा हा? माणसाची म्हण आहे. दुनिया झुकते लेकिन झुकाने वाला चाहिए. शबास माझ्या पोटच्या. ए रे बापा चांगला आमच्या आईला वशिला लावला असतो. शबास पाठच्या म्हणलं. ती बाया बोलते तसे मी बोलतो. फक्त तुम्ही रागाला जाऊ नका. त्यांना हरवायचं. काय म्हणला बाई तुम्ही? अहो ऐकले का तुम्ही? हा ही आहे ना हा. ही माझी मम्मी. मम्मी हा. आणि तुम्ही त्यांचं मी हा. मी तिची आई. वा वा वा. मग तसंच आमचं पण आहे. काढ तोड घ्या. कसं काय? ही आहेत नाही हा हे कोण? ही माझे पप्पा आहेत. पप्पा अरे वा वा. कसं काय? वा, वा, वा. कसं काय तुमचा? बेस्ट जागा निवाऱ्याची मिळाली. ही माझे पप्पा हा आहेत. हे तुमचे पप्पा. हा. आणि तुम्ही कोण? मी यांचा डॅडे. डॅडी म्हणजे ही कोण कोणाचं झालं ही कळालं का? आईला मग तू बोल बाबा त्या वेगळं. बाया. बाई हा आम्ही गावातले कलावंत माणसं आहे. बर आमचे गावची गाव कलावंत. असं हो ही साधी माणसं दिसायला आहेत, पण यांची कला पाहून भारत सरकारनं यांना दिल्लीचं रेल्वे स्टेशन बक्षीस दिलं. ए, फकड्या. आम्हाला रेल्वे स्टेशन बक्षीस दिलं. दिलं? कशासाठी? भीक मागून खाण्यासाठी. म्हणजे आम्हाला एवढा अन्न मिळत नव्हतं. आमच्याशिवाय कोणी जायचंच नाही तिथं. आणि ह्यो साधा माणूस नाही म्हणून. साधा नाही बाय. हा काय याची परिस्थिती अशी आहे, पण माणूस
एक 1 नंबर आहे. असं हो. बर 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 सजासजी एखाद्या मोठ्या शहरामध्ये फिरायला सहज गेला गेला तर 5-50 पोलीस यांच्या बंदोबस्ताला पाठीमाग असतात. असं दराराज लय मोठा आहे म्हणा. बरा बोलतोय का? चांगला बोलतोय. हे बघ हा. हे बघ तुला ही 50 रुपये नाश्त्यासाठी घे. बस. हा. आणि हे धर तुला 10 रुपये बिडीला. हा. लगा मी 50 देतोय पण तुम्हाला. पाहुणं हा? मी असे म्हणते 50 पोलिसांच्या पाठीमाग असतात. बंदोबस्तीला हो. का बरं यांची चोरट्याची अवलाद. स्वार्थीची अवलाद. कोणाचं माशाच्या काय पुढं माझा काय मोठेपणा सांगू नको. का रे? नग नग असलं काय. यायला आणि ही माणूस नमस्ते हे त्याला वडून बांधा रे तिकडे. बरं, सांग साधा माणूस नाही. कोण आहे ते मोठा गायक आहे म्हणून सांगा. गायक हो. गायक साधा यांचा आवाजाचं परवा फोटो काढून नेला अमेरिकेला. डोकं सुधीवर आहे का तुमचं? का? काय म्हणताय तुम्ही? यांच्या आवाजाची आवाजाचं हा काय केलं? कॅसेट. हा कॅसेट म्हणा हा कॅसेट तयार झालं. का फोटो 101 काढलं म्हणतोय म्हणा. 101 गाणं म्हणत या. असं म्हणून दाखवा एखादी झलक. अभंग म्हणते म्हणा. मोठे मोठे पांडुरंगाचे. सांप्रदायिक आहेत. असं होय. एखादी झलक म्हणून दाखवा आमच्या मुलींना. हा मुलीला आवडते का? हा लय आवडतो. वा वा वा. हे हा? झलकच मना म्हणते ते आला आपल्या अंगलोट बोंबला. म्हणून दाव की त्यांना काय येतय का? मग लोक येतय म्हणे याला. म्हण म्हण. सारखा 24 तास मी मग पारावरच असतोय. म्हणून लका 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 मग बोल बोल. म्हणून दाव का म्हणा दाखव. जरा अडेल या. अभंगच. मागतो मी पांडुरंगा तुला एक दान. मागतो मी पांडुरंगा तुला एक दान. झिंग नको बोंबील नको आवडते मनाला. ह्याला इकडे घ्या. काय म्हणला हा? नालायक नाही तो. मग नालायकाचा पाहुणा आहे. अहो सर्व एकच होत. जायचा येड्या औलादीच्या. मागो तुम्ही दान. तुला एक पांडुरंग मटन काय अंडी नाही, नको नको, बोंबील नको. नको दे. हाय मला मटन. मटण. अरे काय येड्या. अरे 24 तास मला ते का बुगात. बरं. हे आमचे गायक आहेत. नमस्ते 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 नमस्ते. नमस्ते. महाराष्ट्रात कार्यक्रम असतात. यांचे हो. त्यांना जरा चांगला मोठेपणा सांगावं लागेल. हा तेच बोललो ना. बाई हा अशा साध्या शहर सिटीत माझे कार्यक्रम होत नाहीत. नाहीत ए मग अमेरिका, जपान, पाकिस्तान, वा. थायलंड, लंडन. अरे वा वा वा. कालवनातलं मीठ कळतंय का? बाया बघितलं की असं होतंय. आ, तू म्हणला नाहीस का खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं. शाबास शाबास. अरे वा वा वा. त्याच्यामुळे म्हणतोय बाई संडासला चाललो तर हेलिकॉप्टर घेऊन जात असतोय. अरे वा. आणि संडास करताना पंख्यावर 2 पाय देऊन तणावून संडास करत असतो. ती असं करतो. लगा तुला काय सांगण्याला मर्यादा आहे का? संडासला जाताना हेलिकॉप्टर कुणी नेले तर रे? अरे मोठेपणा सांगतोय तर बायांना. तरी बरं झालं बोल. हा, बाई मोठमोठ्या देशात माझे कार्यक्रम होतात. असे शहर सिटीत कार्यक्रम होत नाहीत. हा ती मोठ्या मोठ्या सिटीतले कार्यक्रम राहू द्या. बर आम्हाला इथं थोडीशी झलक म्हणून दाखवा. आता असल्या ठिकाणी झलक असती का? नाही नाही आम्हाला थायलंडला जायचंय. अहो, हा. असू द्या आता. यांनी थोडा घेतले अहो, हेलिकॉप्टर तिकडे चिलाळीत लावून आलोया. लाळीत लावून आलाय का? खेळायचं वैर. अरे जागा नव्हती का? चिलाळीच्या पलीकडे नाही वय लावलं. आपण आपल्या आबरूचा पंचनामा परत हा, थोडी झलक म्हणून दाखव. नवीन पिक्चर मधली झलक म्हणून दाखव. सांग सांग. जय शिवशंकर गोसावी झाला. शिवशंकर गोसावी झाला. जय शिवशंकर गोसावी झाला. कांगुणाला नेली सिनेमाला जी. हन, 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 हन. म्हणायला काय कळतंय का नाही तुम्हाला? काय वाजत्री बिजत्री आहे का? मला सांगा तुमच्यामध्ये कुणी शहाणा आहे का? नाही नाही होतं पण आम्ही घरी ठेवून आलोया. बरं केलं. आमच्या नादाने त्याची कशाला जायला. असली गाणी असतात का? अला का कसलं गाणं म्हणला लगा? हा? त्याला वाजत्री लागतात. वाजंत्री ती हे आपलं वाजंत्री नसल्यामुळे तसं झालं. वाद्य वाजवणारा वाजतच नव्हता. बर काय म्हणते ते? यांना हिंदी म्हणते ते काय? हिंदी बोला म्हणते ती थोडी. हिंदी कवाली काय? कवाली येते का? कवाली येते की? मग म्हणा की. हिंदी येते की? मग लगा तेवढं म्हणून दाखवायचं असतं की.
थांबा थांबा. लागा हो घी, असं लका ही संगीत वाजर करायचं तू का? कोण तर आलाय लका. काय लागा न तुम्हाला काय कळतंय का नाही लागा ना? काय झालं? आमची कसली पंचायत झाली मध्ये तुम्हाला काय कळतंय का नाही? काय झालं? अक्षर वाजत राहिले नाही म्हणून आमच्या नावानं खडे फोडायला लागला इथं. आ, मग तुला काय time मावरच किती नव्हतं झाला? तर? अरे आमची कसली आपदा झाली माहित आहे का? अहो, काय झालं काय अरे झालं गावात इमान उतरायला जागा नाही म्हणून काटाड्यात उडी मारून आलोय. याच्या आईचा शान आहे याच्या. काय झालं आता? तू लय शान आलाच आहे. काय? एक झलक दाखव बरं. कुठं इथं? हा 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 आम्हाला पाहिजे गेलं. अरे गेलं की इथं कशाला आपल्याला अहो असू द्या लंडनला जायला उशीर होतोय. हा तिकडे यांनी 2 मिनिटात म्हणतो की आचार्याचं काम घेतलंय हो. यांनी आचार्याचं का काय का? हे वाद्य. चला म्हणा. ये मेरी जहर जुभी तुझे मालूम नहीं, ये मेरी जहर जुभी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, आई का सत्यनारायणाची कथा. याला इकडे घ्या इकडे घ्या. बाहेर काढा बरं पहिलं यांना. थांबा बाय. काय थांबा. अजिबात कार्यक्रम आम्हाला नको आहे. त्यांची चूक नाही हो. मग त्या सूर दाखवणाराची चूक आहे. त्यांनी कवालीची चाल दाखवली आणि गाणं प्रल्हाद शिंद्यांचं सादर असले केलं. गाणे आम्ही ऐकत नाही तुमचे. हे आम्हाला नको बरं काय ऐकायला. तर बाई, नको म्हणतात. तुम्ही असं करा, तुम्ही आम्हाला आम्हाला लावणी एखादी म्हणून लावणी दाखवा. म्हणून दाखवा. लावणी लावणी तुम्हाला लावणी ऐकायची. छान पैकी एक झाली पाहिजे. माती उकरून बसा. हा, आम्ही कुत्री आहे काय? नाही बसून घ्या म्हणलं. बार बार बार. बसा. मला इथं- बस बाबा लावून ऐक. अरे वा. वा वा. वा वा. अरे ढोलकीवाल्या तुझ्या आईला पेशलच्या बाजूला. आज भले भले. अरे काय करते रे बाई? वा वा. आज नुसता हसून राया भागायचं नाही हो. नुसता हसून राया भागायचं नाही हो. राया मी तुमच्याशी बोलायची नाही हो. राया मी तुमच्याशी बोलायची नाही हो. सख्या मी तुमच्याशी बोलायची नाही हो. नुसता हसून राया भागायचं नाही हो. नुसता हसून राया भागायचं नाही हो. सख्या मी तुमच्याशी बोलायची नाही हो. राया मी तुमच्याशी बोलायची नाही हो. सख्या मी तुमच्याशी बोलायची नाही हो. आईला तुझी लावणी मला लयच आवडते बघ. वा. लय दिसान आज उगवला. लय दिसान आज उगवला. आनंद झाला माझ्या मनाला. आनंद झाला माझ्या मनाला. जेवला मी गळे आता भले झाला. भले. जेवला
पैकी झालं बरं का. कशी वाटली लावणी? बेस्ट झाली लावणी. छान झाली ना? हो. मग मला सांगा, कलाकार आम्ही का तुम्ही? नाही नाही, तुम्ही आहे. मग आमची टिंगल का केली? कुठं टिंगल केली? तुम्ही सिंगल दिलं म्हणून आम्ही डबल बोललो. असं झालंय व्हय? हा बर. बाई, हा? हे आमचे सर्व गावचे गाव कलावंत आहे आणि तुमच्या कलेला आम्ही चांगल्यापैकी प्रतिसाद दिला. बर. पण तुमच्या कलेची कार्यक्रमाची सुपारी काय असते? सुपारी? हे कार्यक्रम उद्याच्या जत्रेच्या उद्घाटनाला हे ठरवून नेऊया. बोला मग बोला. म्हणजे तुम्हाला कार्यक्रम पाहिजे काय? हो आमचा कार्यक्रम पाहिजे? हो. सुपारी सांगू? सांगा की. 1.5 लाख रुपये. हा? 1.5 लाख. जत्रा रहित झाली म्हणावं. अहो का आमचं गाव किती बाय विकून म्हणे, द्यायची काय बाय? पाळी येईल की 1.5 लाख मध्ये? 1.5 लाख रुपये. हा. 1.5 लाख. हा. मग 100ला किती कमी पडले रे? तुझ्या आईला हे तर 12 बैलात रेडा सोडला यानं. आला का 1.5 लाख कुठं 100 कुठं काय आहे का तुझं जत्रत कुत्र चुकलं? काय बाय या काय बघा, झालं? 1.5 लाख तुम्ही सांगितलं. हो. पण आमचं गाव आहे छोट आहे का नाही? हो. मागासवर्गीय गाव आहे. गावात लोकसंख्या कमी आहे. 1.5 लाख म्हणजे जास्त वाटत. गावात बघा गेलं तर पुढारी किती आहे इथं? 100-150. 150 हो, मोजून. गावची लोकसंख्या नुसती 100-150 आहे. आणि पुढारी पुढारी 250 आहे. ही सांगायला लागला होय गावाचं का कौतुक आपल्या. तसं ना, आपलं गाव आहे चंद्रभागेच्या कडेला. हा. पाण्यात नदीला जर पूर आला हा. तर गावात पाणी शिरतंय. होय. मग गावातली माणसं काय रानामाळा जाऊन राहिली माळावर जाते ती. 4 घराची वस्ती असली तर त्या ठिकाणी आम्ही पुढारी एक नेमलेला आहे. बर. त्याच्यासाठी यात्रेनिमित्त ही सगळी हे बघा खेड्यापाड्यातनं वस्तीवरनीच राहणारी पुढारी येते बघा. ही. म्हणून हा, आम्ही ही. कार्यक्रम ठरवाय आलोया. बरं, तर बरं. बघा 1.5 लाख कशाला म्हणताय? हा. तुम्हाला सोसलं पाहिजे, आम्हाला रेटलं अ, पाहिजे. काय व्यवहार मार व्यवहार खायचं काय बोलू नका. व्यवहार ठरला पाहिजे. हा असं बोल. हे बघा, कुठला जर कलावंत गावाला यायचं म्हणलं तर येताना काय घेऊन येतो? पोट. आणि गावात जाताना गावाचं नाव. गावच्या नावासाठी गाववाल्यांनी काय केलं पाहिजे? नाहीतर आज तुम्हाला 1.5 लाख ठरवायचं, गावात न्यायचं आणि बळत आम्ही काहीतरी ऑब्जेक्शन ठेवून ना तुम्हाला 4 पैसे कमी द्यायचं म्हणल्यावर मग गावाचं नाव गेलं का नाही? ह्याच्यासाठी बोलू ना साऊ. बर. 1.5 लाख काय नाही, जरा कमी बोला तुम्ही. पाहुणं, हा तुम्ही आता का आमची मुलगी बोलली ना, हा. जरा कमी बोला. तुम्हाला काय बोलायचं ती बोला. आम्ही काय आता बोलू शकत नाही. आमचे मॅनेजर जागेवर नाहीत. तसं नाही. आता कोण तोडगा बोलतंय का? निघाला. बोलू हा, मी. तुमचा विचार करा आणि बोला. बोल रे तूच एकदा. किती म्हणला तुम्ही शेवट? अहो पाहुणा, मी 1.5 लाख म्हटलं तुम्हाला. तुम्ही काय म्हणायचं ते बोला ना. हा 1.5 लाख नाही द्या. मग? हे बघा, चालू वर्षी आमचं हे गाव गरिबीचं आणि यात्रा भरवत नव्हतो. आम्ही 4 पुढारीने 4 पैसे काढल्यात आणि गावची यात्रा आला म्हणजे देवाला निवड नारळ करण्यापेक्षा काहीतरी छोटा नाही मोठा कार्यक्रम. कारण कार्यक्रमाशिवाय गावची यात्राची शोभा वाढत बोलून नाही. टाक. म्हणून आपलं कार्यक्रम ठेवणार आहे. बर. तुम्हाला चालू वर्षी बघा, सांगा. तुम्हाला 2 पहिल्या हाफ रेट आणि 1 गुळाचं ढेकूळ देतो. तुझा मुर्दा काढला तुझा. हा? काय लाज आबरू थोडी जीवाला आहे का? का हो? हा, गुळाचा ढेकूळ आणि 2 पायल्या जवारी म्हणजे काय? तुम्हाला काय तुम्ही समजता आम्हाला? 1.5 लाख तुम्ही सांगितलं, आम्ही काय गाव विकून पैसे द्यावं का? मग काय तुम्ही दिलं का आम्हाला आणि आम्ही तरी घेतलं का? आम्ही काय ओरडत जावं का अहो, बोल? तुमच्या हिशोबानं द्या आम्हाला. आमच्याकडे बघून तर बोलायचं होतं. बर बाय किती म्हणते? 1.5 म्हणते. 2 लाख देऊ. 2 लाख करा करार करा लवकर. या बापाच आता कळतं का तुला? लगा नालायक बेशरम. मी काय कमी बोललो काय? नाहीतर काय रे? हा कमी बोललो ना. हा लोक काय इकडे तू. का अल्ला का लय बोललाय जास्त. बोलला नाही? मग काय? मग तूच बघ बाबा. तुला कशाला मोहर घातलंय मग? 2 लाख म्हणल्यावर लका ते बाय 1.5 म्हणतील, तू 2 लाख म्हणतोय. नाही, मॅनेजरला बोलवू द्या का? आहेत का मॅनेजर? मग आहेत ना. बोलावून घ्या बरं. बोलवून घ्यायचं. बोलावून घ्या. ओ मॅनेजर आहेत का? कुठं गेलेत? कुठं गेलेत काय की गाडी? आपल्यात मेळ घाला. अहो, आताच गाडीत बसून बाय गेलेत. म्हणते 1.5 आणि ही म्हणताय 2. मग तुझ्या हिशोबाने बोलतो. हा इकडे बाय. हा हो का, आमचं गाव गरिबीतलं आहे बर. आणि आम्ही 2 बी देत नाही, 1.5 बी देत नाही. नाही नाही. मग काय देणार आहे तुम्ही? तुमच्या कार्यक्रम आम्ही बघितलाय, पण आमच्या गावाचं जेवण तुमच्याकडे राहिलं ए, पाहिजे. ए, ए, येड्या अवलादीच्या. गाववाल्याचं जेवण ह्यांच्याकडे हा म्हणजे आणि त्यांचं जेवण गाववाल्याकडे ठरव. हा मला गावाचं एक सांगा, तुम्ही एवढे जण असेल का सगळं गावच असं आहे? मग कसं तर पुढारीच असलाय तर. 4 जण तसं आहे हो. गावातनं निवडून बरं, आले सांगा, ते. हा. तुम्ही पैसे किती देणार आहे? आम्ही तुम्हाला देऊ पैशाचं इकडे तिकडे होईल, मग किती? पण पोटासाठी लोक येतात म्हणल्यावर पोटाचं हा, जेवणाचं बोललं पाहिजे, ना. कलाकाराच्या. हा, जेवणाचं बोल रे यांना. जेवणाचं काय? हे बघा, हा. आम्हाला सगळ्यांना कलावंतांना लोकांना कसं पाहिजे माहितीये का? चमचमीत जेवण पाहिजे, चमचमीत. हा.
चमचमीत. म्हणजे हात चमचे घालून. ए, हात चमचे घालून नव अहो तिखट जळ. काय काय मारामारी खेळायची नाही रे, मग ते मटण बोलतेत मटण. हा तेच काय सुटत तोंडाने सांगा की मग तोंडानच बोलते ना ती. काय पाहिजे काय काय अहो मटणाचं जेवण पाहिजे तिखट. मटन ऐका हा मटन एकात घेऊन खावा हा? पैसे देतो आमचे आम्ही. हा, मग असं बोल केला का? माहिती का तुम्हाला मटणाचं जेवण आहे कारण जागृतीला गव्हाचं अन्न तुम्हाला चालत नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक काय करायचं? चालत नाही. म्हणजे तुमचं पोट वापरतो हा. जागृतीमुळं अन्न जिरत नाही. मग तुम्हाला तिखट पाहिजे ना तिखट पाहिजे मग हे बघा ह्यांच्यासाठी जेवण मीच तयार करतो. सांग रे. हे बघा हा, सांग. संध्याकाळचा कार्यक्रम करायचा बर. कारण बघा सोमवारी आमच्या गावची यात्रा असते महादेवाची. बर. त्या दिवशी काय वशाट चालत नाही. नाही. दुसऱ्या दिवशी हाजरी झाली का तुमच्या जेवणाची सोय करतो माझ्या मळ्यातच करतो. यांना किती पण खाऊ द्या. माणसं किती आहे तुमची 60 कलावंत. 60 कलावंत. हो. बर 60 कलावंतासाठी जेवण मी फकड्या बांध तुझे तूच. माझ्या घरात येऊ का जवळजवळ का नाही ही माणूस जरा दिलदार दिसतोय बरं का. 2 खंड्या शेरड आहे ती 2 खंड्या. हा, 2 खंड्या. त्यातली 2 बोकडं तुमच्यासाठीच कापतो आणि माझ्या फकड्याच्या मळ्यात तुम्हाला जेवण देतो. असाच मग माणूस काय पाहिजे. तर तुमची इकडे हाजरी मोडूस तर का नाही दिवसा जरा कार्यक्रम असतो या बर. तर इकडे मी जेवण तयार करतो. बर. हे आमचं खालच्या मळ्यात नाही का तिकडल्या ती बांधावर मोठीचीच आहे वड्याच्या कडेला. वड्याच्या कडेला हवद फिवद आहे तिथं आंघोळ फिंगुळ होती तुमची. बर बर बर. हाजरी मुडली का तिथं यायचं तर स्वयंपाक तयार होतो या बर. त्या चिचच्या झाडाखाली हा. आणि निवांतपणे या बघा त्या हौदावर आंघोळी करायच्या. हो हो हौदावर आंघोळी करायच्या का काय नाही बघा तिथं नुसतं जेवायचं हिकडल्या वावरात बर. वावरात. हिकडल्या वावरात जेवायचं जेवायचं. आणि हिकडल्या वावरात हागायचं. खाऊ दे किती पण मटण ह्याला सगळी सोय केली पाहिजे बाबा. नाव ठेवायला नको आहे ते. तोडगाच काढला तो. लय लांब सगळी निघालो. तुमची सोय तिथं होणार. हौदावर आंघोळ करायची हौदावर करायची. आणि तिथं खाली जेवायचं. बर. हिकडल्या वावरात जेवायचं आणि हिकडल्या हौदावर आपलं हिकडल्या वावरात हागायचं. हा. बेस्ट तुला. आणि ती जेवण जर समजा उडलं काय हिकडल्या वावरातलं खायचं आणि इकडल्या वावरात हागायचं. लय लांब आहे का? बाय म्हणूनच तुम्ही म्हणत होता की 1.5 लाख तुमच्या गावाला यायचं आहे 1.5 लाख. 1.5 लाख रुपये देऊन शेना तुम्हाला जेवण तुमच्या बापानं द्यायचं आहे होय. ओ बापाचं नाव काढू नका. हा? का बिगर बापाच आहे ए, का? ए, ए, काय तोंडाच्या नाव चांगलं अहो बोला जरा. तसं नाही त्यांचं बी चुकीचं नाही. मग? त्याला 2 आहेत त्या बायका. ह्यांना त्यांना 2 इनाम आहेत. एक माग डावचा लागला सांगतो की मी जरा. बोला. 2 बायका आहेत त्या वरच्या पट्टीत एक बायको एक बायको आणि खालच्या पट्टीत एक एक बायकोचं घर आहे. वरच्या बायकोपासून स्वयंपाक करून आणला आणला. ते तुम्हाला घातलेला असतं म्हणून तिथला जर संपला तर ती म्हणून मला खाल्ल्या पट्टीतलं हा खाऊ. ही असं कसं ऐकायला मिळालं आम्हाला. आणलाच काय? खाल्ल्या पट्टीत बायको आहे तिथनं स्वयंपाक करून बर बर आणतो. बर बर चालतंय ना. बरं आम्हाला सांगा हा. जेवणाची पद्धत कशी असेल कशी असते म्हणजे मटण किती देणार आहे काय देणार आहे आम्हाला आम्हीच करायचंय का तुम्ही आम्हाला करून देणार नाही आहे नाही नाही, आम्ही जेवायला घालणार आहे. असं करू आधीच कर. मग आम्ही जेवण नाही तयार करत. तुमची तुम्हाला कोरडा शिदा देतो. तुमच्यात आचारी असतील तर होय. तुम्ही बनवून खावा. तसं तरी करा तसं ए, तरी. हा, शेवट जमते. तसंच कर. यादी करून घ्या. घेतो शेवट करा, चला. तसंच कर. यादी यादीच करा. कर यांची. यादी करा. हा. ए, फलटण पेन आणा फलटण फलटण पेन. का बारामती पेन ते काय फाउंटन पेन. तर हे बघा तुमच्या जेवणाची यादी तुम्हाला काय लागेल तेवढं मागून घ्या. हो. चला घ्या पेन चला करा. ए पेन आणखी रे. इथं काय बघतोस? बाई माणसं किती आहे तुमच्यात? 60 कलावंत. 60 कलावंत. हो. 60 कलावंताला जेवण. 60 जेवण. कलावंताला बरं तुम्हाला काय जेवण. गहू पाहिजे का ज्वारी? ज्वारी. ज्वारी. हा. 60 कलावंताला ज्वारी. हा, 60 कलावंताला ज्वारी. लिहा लेले 1.5 किलो. असू द्या बघा कमी जास्त पडलं तर मला मागून घ्या. गावचा मी पुढारी आहे. अहो, 1.5 किलो. कुठला जर कलावंत पोटासाठी इथून गावात न जाताना गावचं नेऊन होय. तू तू निघून लागे. लागल तेवढे मागून घ्यावं. 1.5 किलो लिहा. अहो, 1.5 ले हा. आता आणि काय मटण हा मटण. मटण आहे का नाही? 60 कलावंताला मटण 60 कलावंताला खाण्याचं मटण लिहा. सांगा. 5 किलो. एवढं कमी जास्त पडलं तर हे बघा मागून घ्या. मी गावचा पुढारी आहे. गाववाली काय माझ्याशिवाय करतात झाला त्याला का? तो गप्रे उगाच. अहो, कलाकार. लिहा. अहो, 60 कलाकार आहे, मला 60. काय घेणं किती गावाचा वरती पैसा आहे. हा. जीव घेऊन- नास होऊ नाही. अन्नाचा नास होऊ नाही. ना सोनी हा. हा. असू द्या खावा नावा गावाच्या गोष्टी आहेत त्या. बरं असू द्या. हा, आणि तेल द्या. तेल किती? हा, कोणचं तेल देऊ द्या? राखेल देऊ का डिझेल देऊ? गोड तेल गोड तेल द्या. हा गोड तेल. 60 कलावंताला 60 कलावंतासाठी कलावंताला कालवण्यासाठी तेल तेल लिहा. किती? 2.5 रुपयाचं. एवढं कमी जास्त पडले लेकर बाळ आहे ते अहो, टाळून पाहुणं, फिरव. मला असू द्या काय- लिहा. मला काय घेणं आहे गावाचा पैसा आहे. हा.
आंबेवर सुवासिक तांदूळ तांदूळ भात भात बासमती हा बासमती ए बासमती तांदूळ नाव आहे काय मला वाटलं आताच बासमती. नाही नाही 60 कलावंताला तांदूळ 60 कलावंताला तांदूळ हा लिहा 1.5 किलो एवढं असू द्या कमी जास्त पडलं मला मागून घ्या नासून आली वा लय द्यायला लागलं ही. काय घेणार गाव बिकला लावायला लागलाय. 1.5 असू किलो द्या, लिहिलं. हा आता तिखट आणि मीठ राहिलं हो हो म्हणजे आता तुमची तुम्ही करून खातो मी हो हा सांगा कारण तिखट तुम्हाला लागतं ना गोडाचा किती राहिले ती माणसं हा. सांगा. 60 कलावंताला तिखट आणि मीठ मीठ 60 कलावंताला तिखट आणि मीठ हा. कमी एक पोत मिठाचं मिठा. आणि हे अर्ध पोत तिखटाचं तुझा मुर्दा गाडला काय झालं? अर्ध तिखटाच पोत द्यायला लागलाय म्हणजे तिखट तुम्हाला तिखट अर्धा पोता तिखट आणि एक पोत मीठ मिठाचं मीठ ही कशाला समजा मला काय लका. पुरायचंय का तिथं पाय खोडून मरतेली की खाऊन तिखट. थांबा हावऱ्या जर तिखट खाल्लं हा. आणि जत्राच्या टायमाला एखादा हागोनीनं मिळलंच हा. तर मग आपली जत्रा बंद पडेल का नाही होय. त्या मिठातच गाडायचं गाडायचं नका काय सांगू आम्हाला तुमचा कार्यक्रमच नको. मग तुम्हीच बाय म्हणला की तुमच्या गावाचा जीवलग भेटला आणि म्हणून आमच्या गावाला तुम्ही आला. होय की हा येत जावा जात जावा. काय नको चल बाई मला हा. सांगा इथं भेटला वर हा. आम्हाला जगू द्या जरा भेटू नका बर पुन्हा आणि तुम्ही जरी आम्हाला भेटला तर तुम्ही खेटून जाऊ नका जाऊ नका चला चल शाबास. ये इकडे आता काय झालं तुम्ही आईला पिऊन या जावा. हा. गायला लगा असं कलावंत मेल्यावर आपल्या लोककलेचं कसं होयाचं रे? बरोबर आहे की हा नाही कला ही जिवंत राहिली जिवंत पाहिजे राहायला आज भारत सरकार कलावंताला ही मराठी भाषेसाठी हा. लोकनाट्य तमाशांना मानधन द्यायला लागले आहे. कारण ही मराठी भाषा बंद पडू नये म्हणून मराठी भाषेला आणि मराठी कलावंताला काहीतरी कर्म त्या झाली पाहिजे. कलेला प्राधान्य द्यायला लागलंय शासन द्यायला लागले आणि म्हणून त्यांना त्यांच्या कलेला जगवायचं बघूया का मारायचं बघायचं आहे. जगवलं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाचा शेवट भाग जीवलग भेटला आणि त्या बाईनं लुटला. या भगनाट्याचं काम शेवट शांततेनं पार पाडलं याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी बहिरवीनं या कार्यक्रमाचा शेवट करतो. जय हिंद जय महाराज. जा तुम्हा गारी पंढरी नाता जा तुम्हा गारी पंढरी नाता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुमच्या नादान पाशेली पंढरी तुमच्या नादान पाशिली पंढरी सुरू झाली विठूची शिवारी सुरू झाली विठूची शिवारी जातो माघारी पंढरी नाथा जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता अजिनाथ महाराज की साईनाथ महाराज की सदानंदाचा भानुबाचं हर हर गुरुदेव सरस्वती माते की कुंडीराव महाराज की भगवान काका की गुलाब विश्वनाथ की नीलकंठेश्वर महाराज की गणपती बाप्पा सात संगत प्रेमाने बोला धन निरंकार.